नमस्कार. महाराष्ट्र राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग, त्याच्या अंतर्गत येणारी पु ल देशपांडे अकादमी आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांनी एकत्रित येऊन संयुक्तपणे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या गणेशोत्सव मंडळांकरता हा गणेशोत्सव कसा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल या विषयावरती प्रशिक्षण देण्याकरता कार्यशाळा योजली आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छाही देतो. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम आपण घडवून आणतोय. पण याच्या मागचा महत्वाचा उद्देश हा आहे की गणेशोत्सव दरवर्षीच साजरे होतात, पण ते नेहमीच्याच पद्धतीने साजरे करण्यापेक्षा काही रचनात्मक दृष्टी समोर ठेवून विधायक पद्धतीने समाजाचा सहभाग सुनिश्चित करून पर्यावरणाला पूरक अशा प्रकारच्या रचना करून करता येईल का या विचाराच्या अनुषंगाने काही पावलं उचलायला आपल्याला मदत करावी, हा यामागचा उद्देश आहे. आणि त्यामुळे सण उत्सव म्हणजे आनंद हे आहेच, उत्साहही आहेच, परंतु तो साजरा करताना अधिक वेगळ्या प्रकाराने रचनात्मक पद्धतीने समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन आणि पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊन करता येईल का, हा विचार याच्या केंद्रस्थानी आहे. त्या दृष्टीने नवीन संकल्पनांना आकार द्यावा, नवीन प्रकारचे प्रयोग व्हावेत, नव्या पद्धती काही या निमित्ताने विकसित व्हाव्यात, कलागुणांना अधिक उत्तेजन मिळावं. संगीत, गायन या क्षेत्रातले, रंगावली करणारे रांगोळी कलाकार आहेत, त्याचबरोबर इतर सर्व क्षेत्रातले कलाकार, या सगळ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, अशी ही गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपामागची माननीय आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे आराध्य असलेले लोकमान्य टिळक यांनी संकल्पना मांडली होती. आणि त्याच्या अनुषंगाने या लोकोत्सवाला जवळजवळ 125 वर्ष होण्याचा काळ आता येतो आहे. या टप्प्यावर आपण असा काही विचार करावा, ही याच्या मागची भूमिका आहे. आपण सगळेजण या अनुषंगाने विचार कराल, उत्साहाने भाग घ्याल आणि हा उत्सव अधिक अर्थपूर्ण कराल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.